शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान उसरे चरण संतातिया त्यांच्या कृपा दाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह आदरो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वाचन येते भाविका प्रथम मनुकर्गणनाथ उमाशंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजा चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पावे सहजा चरणवदा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण जंचिनी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोत जनतया मादंडवत आता अनुरंग भूमिका कीर्तने उभी होते लोका टाळ मदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला ज्ञान म्हणणे आपल्या बाळ चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग यच्च याव जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला ध्येय खंड जिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा आणि सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशा निमित्त कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे तरी पण सांगणे हे वक्त्याचा आद्य कर्तव्य ठरतया न्यायानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी संत गजानन महाराजांच्या या प्रगट दिनानिमित्त घडवून आलेला हा दिव्य आणि भुवेश्वरी संपन्न सोहळा संत गजानन महाराजांच्या आणि प्रभू रामचंद्राच्या या दरबारामध्ये घडवून आलेला हा दिव्य आणि भुवेश्वरी संपन्न सोहळा त्यामुळं परम आदरणीय परशुरामजी बाबा यांच्या त्यांच्या या महान अशा कार्यापुढं ही घडून आलेली ही भव्य आणि दिव्य कीर्तन रूपी सेवा त्यामुळे बाबांच्या आज्ञेने तिथे येण्याचा योग त्या योगेश भाऊंनी अधूनमधून कार्यक्रमाचं करून दिलेलं स्मरण त्यामुळे बाबांच्या आणि तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा झालेला मला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी कोणती पदवेदावर डोकं चालत नाही सर्व बडे बडे मंडळी आहेत मृदंगाचे महामेरू आमचे परममित्र विजयजी महाराज शिंदे सापडगावकर तुम्हालाही नमस्कार ज्यांच्या मुखरविंदातून आपसी गोड चाळ ऐकली आमचे भानखेडेकर आमचे रामदास बाबा तुम्हालाही नमस्कार दुसरे गायनाचार्य बाबूराव महाराज तुम्हालाही नमस्कार आणखी सगळे महाराज विनेकरी दोन्ही विनेकरी बाबा
सगळ्यांचा जरी नामोल्लेख शक्य नसता तरी सर्व लांबून लांबून आलेले सगळे दानते पारमार्थिक लांबून लांबून आलेले परमार्थावर श्रद्धा ठेवणारे गावकरी मंडळी परिसरातून आलेली भजनी मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. सगळेच परिचय येते. आम्ही दिंडीमध्ये आमचे मदनराव ढवळे असलेले आम्ही दिंडीमध्ये आमची भेट झाली होती आणि इथे एकदा कीर्तन झालं होतं 8-10 वर्षापूर्वी. त्यामुळं सगळेच आता चेहरे ओळखीचे, काहीचे नाव ओळखीचे नाहीत. वयामानानं मलाही जरा विसर पडायला आता. त्यामुळं तुम्ही सगळे वंदनीय पूजनीय आहात आणि माझ्यासोबत आलेले ज्या देशभक्ताचा तुम्हाला आम्हाला स्वाभिमान असला पाहिजे, नरसी नाम देऊन माझ्यासोबत आले आमचे गोविंद भाऊ डाळ, त्यांनाही नमस्कार. त्या देशभक्तांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा. सगळे तुम्ही वंदनीय पूजनीय, सगळ्यांना एक एकदा वंदन केल्यापेक्षा मस्तक हे पायावरी वार करी संताच्या, या वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. माझे पायावर वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार करी संताच्या. मस्तक हे पायावरी वार करी संताच्या, वार करी संताच्या, वार मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या. गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते आहात, पण आता मीच शुका चरण्याकरता सकाळच्या काकड्यापर्यंत भागवून घ्या. इतका नाही उशीर करणार. आणि माझा परिचय सगळ्यांनाच माहिती आहे, पण माझा परिचय मी सांगत असून ऐकण्यासारखा आहे. तुमच्या तर मी परिचयात आहे. टीव्हीला काही न कीर्तन बघितले असतील, फार 200 वेळेस येऊन गेली. मोबाईलला माणसं चालत असतात आणि आपला परिचय आपण सांगत असतो, ऐकण्यासारखा आहे. दुसरं काय सांगण्यासारखं आपल्याजवळ? आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं आप स्वरात. ही मंडळी आहे स्वरात आणि तुम्ही पडू नका घोरात. कारण आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं संत गजानन महाराज आणि प्रभू रामचंद्राच्या दरबारात. नाहीतर येसाल रागाच्या भरात, हणसाल तोंडावर परात, किंवा काढसाल गावानं वरात. पण बाबाच्या कृपेने होऊन जाईल जोरात. विठ्ठल विठ्ठल. आणि जर का पटलं बोलवा तुमच्या पण परिसरात, नाहीतर घालसा तिकडे पोरा स्वरात. विठ्ठल विठ्ठल. आदरणीय बाबांमुळे ही तुमची आणि आपली ही पहिलीच झाली भेट, आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट. उघडतो माझ्या बुद्धीचं गेट, कारण की आताच्या युगात चालतं नेट, अभंगावर येतो थेट. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा. शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. जगद्गुरु तुकोबाराय हनुमंतरायाला शरण जातात. शरण शरणजी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. कशा करता शरण आलो, तर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. तुमच्याकडे जी भक्तीची वाट आहे त्याच्याकरता मी शरण आलो. आणि तुम्ही कसे आहात हनुमंतराय, तर तुम्ही शूर आणि धीर, आणि स्वामी काजी तू सादर. आणि तुम्ही कोणाचा अवतार आहात, तर तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. अभंगाचा सरळ सरळ मोकळा मोकळा भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. आता या अभंगामध्ये पहिला प्रश्न निर्माण होतो. जगद्गुरु तुकोबाराय एकनिष्ठ भक्त पांडुरंगाचे, पण या अभंगामध्ये कोणाला शरण जातात? हनुमंतरायाला शरण जातात. शरण शरणजी हनुमंता. वास्तविक पाहता एकनिष्ठ भक्त तुकोबाराय पांडुरंगाचे, बाकीच्या दोन देवाचं तोंडही पाहत नाही असं म्हणणारे तुकोबाराय, पण आज हनुमंतरायाला अभंगातून का शरण जातात? पहिला प्रश्न नाही का? तर वास्तविक पाहता एकनिष्ठता दाखवतात पांडुरंगाशी, आणि इकडे हनुमंतरायाला शरण जातात. का शरण जातात फक्त एवढंही ध्यानात ठेवा बरं का. आता कुणीकडे गेलो तर आपल्याला इथं फिरून यायचंय. अर्ध्या तासानं म्हणा का 1 तासानं फिरून, म्हणजे गावातून काय फेरफटका मारणार नाही मी,
नाही का. अभंगाचा भावार्थ सांगणार आहे, काळजी करू नका. आणि अभंग असा तंतोतंत तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो, बाहेरचा काही गप्पा हाणणार नाही मी, नाही का. आणि कीर्तनकाराचा अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे, भोक महाराजच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे. आणि लाड गुरुजींच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे कीर्तनकाराच्या अभंगाचा एका एका शब्दाचा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे, नाही का. तर काळजी करू नका, असं नाही काय. म्हणून कीर्तनकारानं 3 गोष्टी कधीच कीर्तनात सांगू नये. का? कीर्तनकारानं कीर्तनात कधी राजकारण सांगू नये. का? ते 2 रुपयाच्या पेपरला भेटतं. माणसं उद्योग सोडून इथं बसलेली नसतात. दुसरं, कीर्तनकारानं कीर्तनात कधी जातीवर बोलू नये. सर्व समाज एकत्रित या भावनेनं कार्यक्रम असतो. आणि तिसरं, कीर्तनकारानं कीर्तनात कधी संसारातल्या गप्पा हाणू नये. कारण की बसलेले श्रोते कीर्तनकारापेक्षा सुज्ञ आणि तज्ञ असतात संसारात, आणि त्यांच्या पुढे तेच सांगणं म्हणजे भर पावसात मोठ धरणं ठरतं. भक्ती ज्ञानविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेमभरी वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. म्हणून अभंग तंतोतंत सोडवण्याचा मी प्रयत्न करतो. शरण शरणजी हनुमंता, एकनिष्ठ भक्त पांडुरंगाचे तुकोबार आहे, पण हनुमंतरायला शरण जातात. तर एक लक्षात घ्या, परमार्थ आणि राजकारण या दोन्हीचा जर विचार केला तर या दोघांमध्ये जमीन आसमान इतकं अंतर आहे. म्हणून ज्याला उच्च कोटीचा परमार्थ करायचा त्यानं रामायण वाचावं, आणि ज्याला उच्च कोटीचं राजकारण करायचं त्यानं महाभारत वाचावं. बरोबर आहे ना. बरं का, आता माझ्या कीर्तनामध्ये परमार्थ आणि राजकारण हा शब्द येणारच आहे. पण राजकारण मी आता सांगितलं, राजकारणावर बोलू नये. तुम्ही म्हणतात एकाच मिनिटात महाराज इकडचा थुका इकडं, जागेवरच, नाही का. म्हणून सांगतो बरं का, ज्या वेळेस माझ्या तोंडातून राजकारण शब्द उच्चारल्या जाईल त्या त्यावेळी डोळ्यासमोर आणायचं तुम्ही ते महाभारत, आणि ज्या वेळेस मी परमार्थ शब्द उच्चारल त्या त्यावेळी डोळ्यासमोर आणायचं ते रामायण, नाही का. हे फिट करा कशात आता एवढी, नाही का. म्हणून ज्याला उच्च कोटीचा परमार्थ करायचा त्यानं रामायण वाचावं, आणि ज्याला उच्च कोटीचं राजकारण करायचं त्यानं महाभारत वाचावं. पण या रामायण आणि महाभारत या दोघांमध्ये जर विचार केला तर जमीन आसमान इतकं अंतर आहे. कारण की परमार्थ आणि राजकारण, रामायण आणि महाभारत हे एकाच, नाही का, पारड्यात बसणारे शब्द आहेत. परमार्थ म्हणजे रामायण, राजकारण म्हणजे महाभारत. तर या दोघांचा विचार करा. परमार्थामध्ये नम्रता घेतल्याशिवाय परमार्थ करता येत नाही, आणि दादागिरी केल्याशिवाय राजकारण करता येत नाही, नाही का. नम्रता परमार्थात, नम्रतेशिवाय परमार्थ नाही. परमार्थात दादागिरी ज्यांनी ज्यांनी केली त्याची दुकानं एरवाळी गुंडाळल्या गेली. परमार्थात नम्रतेने जेवढा परमार्थ करता येईल ते उच्च कोटीला जातो परमार्थ, नाही का. पण नम्रतेशिवाय परमार्थ नाही, आणि दादागिरी केल्याशिवाय राजकारण नाही. राजकारण म्हणजे आताच नका डोक्यात आणू, आपल्या डोक्यात ह्या कॅसेटी भरल्यात आताच्या, दुसरं काही नाही. म्हणून मी नेहमी सांगतो बरं का, राजकारण महाभारतातला विचार करा. नम्रतेने काम जमलं नाही महाभारतामध्ये. साक्षात भगवान श्रीकृष्ण गेले शिष्टाई करता, रे कौरवांनो भावासोबत राजकारण करू नका, त्यांच्या वाट्याला जे काही येईल त्यांचं त्यांना द्या. दुर्योधन, दुःशासन, कौरव म्हटले, अरे श्रीकृष्णा, सुईच्या टोकावर बसल इतकंही आम्ही त्यांना जमीन देणार नाही. नाही नाही, पाच गावात तर सोडून बोला, सुईच्या टोकावर बसल एवढे आम्ही देणार नाही. पांडवांना मुळात ते पांडवच नाहीत. तिसरीकडेच महाभारत गेलं. विचार करा. म्हणून महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णानं नम्रता घेतली, देवानं नम्रता घेतली. अरे असं करू नका, तरुण स्त्रिया विधवा होतील, रक्ताचे पाठच्या पाठ वाहतील, नका करू भावासोबत राजकारण. परिणाम भगवान श्रीकृष्णाच्या नम्रतेनं काम जमलं नाही, शेवटी दादागिरीच करावी लागली महाभारतात, म्हणजे युद्धच करावं लागलं. म्हणून महाभारतातली लढाई 18 दिवस चालली, आणि रामायणातली लढाई 72 दिवस लढाई चालली रामायणामधली. तसं परमार्थामध्ये नम्रतेची गरज आहे. राजकारणात महाभारतात दादागिरीशिवाय राजकारण घडलं नाही, म्हणजे महाभारत घडलं नाही. म्हणून परमार्थामध्ये त्यागी व्यक्तीला किंमत आहे, राजकारणामध्ये भोगी व्यक्तीला किंमत आहे. परमार्थामध्ये सेवा महत्वाची आहे, राजकारणामध्ये मेवा महत्वाचा आहे. सेवेशिवाय परमार्थ नाही, आणि मेव्याशिवाय राजकारण नाही. म्हणून ज्या खिशाला चिमटा बसल्याशिवाय राजकारण करता येत नाही, आणि पोटाला चिमटा बसल्याशिवाय परमार्थ करता येत नाही. खाऊन पिऊन परमार्थ नाही होत, नाही का. युक्त आहार विहार, पोटभर आहार नाही, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, नसावी वासर निद्रा बहुभाषण. म्हणजे ज्याला परमार्थ उच्च कोटीला गाठायचा त्यानं पोटाला चिमटा बसू दिलाच पाहिजे.
आणि ज्याला राजकारण करायचे उच्च कोटीचं त्या खिशाला चिमटा बसलाच पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल. परमार्थामध्ये सिद्ध व्यक्तीला किंमत आहे, राजकारणामध्ये प्रसिद्ध व्यक्तीला किंमत आहे, नाही का? परमार्थामध्ये अवस्थेला महत्व आहे, राजकारणामध्ये व्यवस्थेला महत्व आहे. बरोबर ना? नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परमार्थ आणि म्हणून परमार्थात राजकारण असावं का राजकारणात परमार्थ असावा? हे बघा, पाण्यात नाव असावी का नावेत पाणी असावं? पाण्यात नाव, हा योग्य, बरोबर आहे. पाण्यात जर नाव असेल तर नाव तरंगून जाईल, आणि नावेत जर पाणी असेल तर नाव बुडून जाईल. तसं राजकारणात परमार्थ असावा का परमार्थात राजकारण असावं? हे बघा, राजकारणात परमार्थ असावा पण परमार्थात राजकारण नसावं, नाही का? विचार म्हणून परमार्थात राजकारण कुठं शिरलं आणि राजकारणात परमार्थ कुठं शिरला? तुम्हाला उदाहरण आताची देत नाही, महाभारतातील रामायणातले उदाहरण देतो. हे आताचे उदाहरण लोकांच्या पाठच झाले सगळे, देऊन काय अर्थ आहे? परमार्थातला पुरावा द्यावा, नाही का? महाराजांनी परमार्थातला पुरावा द्यावा, नाहीतर महाराज तसा पुरावा, नाही का? पुराव्याशिवाय, नाही का, पुरावा देणं गरजेचं आहे. तसं परमार्थामध्ये राजकारण असावं का राजकारणात परमार्थ असावा? एवढं उच्च कोटीचं राजकारण म्हणजे महाभारत, आणि एवढं उच्च कोटीचं रामायण म्हणजे परमार्थ. पण एवढं उच्च कोटीचं रामायण, उच्च कोटीचा परमार्थ, पण त्या परमार्थामध्येही राजकारण केलं ते मंथरा मावशीनं कैकई काकून. एवढं उच्च कोटीचं रामायण, उच्च कोटीचा परमार्थ, पण त्या परमार्थामध्ये राजकारण केलं कैकई मावशीन, नाही का, मंथरा काकू, या दोघींनी राजकारण केलं, परमार्थात राजकारण शिरवलं. आणि एवढं उच्च कोटीचं महाभारत घडलं, पण या महाभारतामध्ये उच्च कोटीचा परमार्थ केला तो धर्मराज युधिष्ठिराने, नाही का? म्हणून त्याला नाव युधिष्ठिर, पण त्याला संज्ञा का लागली धर्मराज युधिष्ठिर, नाही का? म्हणून उच्च कोटीचं महाभारत, पण अशा गलिच्छ महाभारतामध्ये, महाभारत म्हणून म्हणता पांडवाचं कुळ विचारू नये, नदीचं मूळ विचारू नये. काय महाभारतात अनेक विचित्र काही कहाण्या घडल्या, नाही का? नाही का? द्रौपदीचं वस्त्र, अनेक प्रकरण झाले महाराज, पण एवढंही राजकारण घडलं महाभारतात, पण एवढ्याही राजकारणामध्ये उच्च कोटीचा परमार्थ गाठला तो धर्मराज युधिष्ठिराना. म्हणून युधिष्ठिर सदैव वैकुंठाला गेली, पण अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. पण त्यांनी महाभारतामध्ये राजकारणामध्ये राहून सुद्धा परमार्थ गाठला. आणि इकडे एवढं परमार्थ गोड रामायण, पण त्या रामायणामध्ये दोघींनी राजकारण केलं, कैकई काकून मंथरा मावशी दोघींनी. म्हणून बरं का, तुम्हाला रामायण आणि महाभारत, आता रामायण सांगायचं म्हणलं 7 दिवस लागतात, महाभारत सांगायचं म्हणलं लागतील 2-4 वर्ष. आपण काय वाचलं नाही, नाही का? नाहीतर आज काही माणसं म्हणतात, महाराज आम्ही आतापर्यंत रामायणाचार्य महाराज बघितले, भागवताचार्य महाराज बघितले, आणि या वर्षात शिवमहापुराणाचार्य बघितले, पण कोणी महाभारताचार्य महाराज बघितला आणि बघायची गरज नाही. काय? कारण की सध्याच्या काळात समाजाला गरज आहे ती रामायणाची गरज आहे. महाभारत तर प्रत्येकाच्या, तुमच्या माझ्या घरात सगळं महाभारतच आहे, नाही का? महाभारताची गरज नाही, रामायणाची गरज आहे. नाहीतर एकाच वाक्यात तुम्हाला सांगतो, एकाच वाक्यात रामायण कशाला म्हणतात आणि महाभारत कशाला म्हणतात, परमार्थ कशाला म्हणतात आणि राजकारण कशाला म्हणतात, एकाच वाक्यात सांगतो. माझ ते माझ आणि दादाचं तेही माझ, याला म्हणतात महाभारत. कळलं का? महाभारत. आणि कशाला म्हणतात रामायण? दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला रामायण म्हणतात. कळलं ना? आता दुसरा मुद्दा आहे का, माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला दुर्योधन म्हणतात. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला भरत म्हणतात. बरोबर आहे ना? आता तिसरा मुद्दा आहे का, माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला राजकारण म्हणतात. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला परमार्थ म्हणतात. सोपी व्याख्या. विठ्ठल विठ्ठल म्हणून परमार्थामध्ये गरज आहे ती आशीर्वादाची, राजकारणामध्ये गरज आहे ती आश्वासनाची. तिथं आशीर्वाद चालत नाही, तिथं फक्त आश्वासन. साहेब आले एका गावात, इकडचं नाही तिकड सांगतो, इकडं आपल्या जिल्ह्यात नाही, कोणत्या गावाकडलं विचार नका मला. साहेब आले, तुमच्या गावाला काय पाहिजे? ये कुठला? साहेब आमच्या गावाला पाणी नाही साहेब. पाणी? हे याचं पाणी लिहून घ्या रे.
ते संघ होता लिहिणारा पाणी लिहून घेतलं. हे कुठलं साहेब पाणी कसं येईल? नदी लागल ना, नदी पाण्याकरता. याची नदी लिहून घ्या रे. घेतली नदी लिहून. तिसरं उठलं साहेब नदी कुठून येईल? त्याच्याकरता डोंगर पाहिजे, डोंगर. याचे डोंगर लिहून घ्या रे. म्हणजे याचं नाव आश्वासन आहे. काहीच खरं नाही, त्याचं नाव आश्वासन. आणि ठरवलं तर भेटतो त्याचं नाव आशीर्वाद आहे. पण आशीर्वाद आणि आश्वासन या दोन्हीचा जर विचार केला, यामध्ये सुद्धा जमीन आसमान इतकं अंतर आहे. कारण की बर का, मंगने के बाद मिल जाता है उसे आश्वासन कहते हैं, और न मंगने के बाद मिल जाता है ना उसे आशीर्वाद कहते हैं. और अंतकरण की शुद्धता हो तो आशीर्वाद मंगना नहीं पड़ता रे, मिल जाता है. विठ्ठल विठ्ठल परमार्थामध्ये गरज आहे ती आशीर्वादाची, राजकारणामध्ये गरज आहे ती आश्वासनाची. नाहीतर विचार करा, पण एक वेळच परमार्थातलं आशीर्वाद श्रेष्ठ ठरेल, पण आश्वासन फेल ठरू शकतं. एवढी आशीर्वादात ताकद आहे. सांगू का, आशीर्वाद, कृपा, प्रसाद ही एकच सारखेच नाव समजा समानार्थी. म्हणून ज्याच्यावर कृपा झाली त्याचं नाव हनुमान आहे, आणि ज्यानं कृपा केली तो श्रीराम आहे. काय झालं? ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमान एकाच उडीत लंकेत जातात, आणि कृपा करणारे श्रीराम पुलावून चालत चालत जातात. याचं नाव कृपा आणि याचं नाव आशीर्वाद आहे. ज्याच्यावर कृपा झाली ते मारुतीला एकाच उडीत लंकेत गेले, आणि कृपा करणारे श्रीराम पुलावून चालत चालत गेले. आणखी दुसरं सांगतो, ज्याच्यावर कृपा झाली त्या मारुती रायांचे गावोगावी मंदिर आहेत, आणि ज्या श्रीरामानं कृपा केली त्यांचं अयोध्येमध्ये नंतर मंदिर झालं. आता इथं आपली चांगली गोष्ट आहे महाराज, नाही का? प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. पण विचार करा, गावोगावी कोणाचे मंदिर आहेत? मालकाचे आहेत का सेवकाचे? सेवकाचेच मंदिर आहेत. म्हणून एवढी परमार्थामध्ये सेवेला महत्व आहे. नाही तुम्ही किती कोणाची, तुम्ही व्यवहारामध्ये, राजकारणामध्ये तुम्ही कोणाची चाकरी करा, कोणी किती पुन्हा पुढे चमचीगिरी करा, किती पुढे करा, पदरात काहीच पडत नाही. पण परमार्थात तुम्ही नम्रता घ्या. अपेक्षेपेक्षा कृपा कटाक्षे निहाळले, आपले पदी बैसविले, बाप रखमा देवरे भक्ता दिधले वरदान. नाही का? नाहीतर विचार करा, संत एकनाथ महाराजांचा विचार करा. गावबाला काही येत नव्हतं, पण कृपा केली एकनाथ महाराजांनी, जसं तसं त्यांचं वाङ्मय उतरवलं. वास्तविक पाहता त्यांनी हरिपंडितावर कृपा केली नाही, तेवढी कृपा त्यांनी कुणावर केली? गावबावर कृपा केली. म्हणून सेवेमध्ये, कृपेमध्ये इतकी ताकद असते. म्हणून हनुमंतरायाचे गावोगावी मंदिर आहेत का? ते त्यांच्या सेवेचं प्रतीक आहे. म्हणून सेवा फार महत्वाची परमार्थात. कीर्तनकार 2 तास कीर्तन करतो, ही सेवा आहेच, पण तुम्ही ऐकणारे ही पण तुमची सेवा आहे. कोणी इथलचं चटया धडत असेल ती पण एक त्याच्या परीने सेवाच आहे. कोणी अन्नदान करत असेल सप्तामध्ये, ती पण त्याच्या परीने सेवाच आहे. इतकंच नाही, कोणी अंधारात तिकडे भांडे घासत असेल सप्त्याचे, कोणी स्वयंपाक करत असेल, ती त्याच्या परीने त्याची ती सेवाच आहे. सेवा कधीच वायाला जात नाही परमार्थाची. म्हणून नाही तर बरं का, कीर्तनकार 2 तास कीर्तन करतो, नाही का? मोबाईलचे कॅमेरे आमच्याकडे, तुमच्या सगळ्याचे कॅमेरे आमच्याकडे, नाही का? किती कीर्तन चांगलं झालं आणि या महाराजाने कीर्तन चांगलं, हे तुमचे कॅमेरे कीर्तनकाराकडे असतात. पण याच वेळेला एखादा जर नाही का तिकडं सप्ताहाचे नाही का अन्नदानाचे जर भांडे घासत असेल, त्याच्यावर गजानन महाराजांचा आणि पांडुरंगाचा रामरायाचा आशीर्वाद कायम असेल, हे लक्षात ठेवा, नाही का? म्हणून 2 तास कीर्तन करतो, याही पेक्षा आपण इकडे 22 तास कशी परमार्थामध्ये सेवा करतो, हे याला महत्व आहे. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट दादा. म्हणून एखाद्या वेळेला आश्वासन फेल ठरल, पण आशीर्वाद फेल ठरणार नाही. नाहीतर विचार करण्यासारखी महाभारतामध्ये चला, ज्यावेळेस महाभारतामध्ये प्रसंग, महाभारत मुळात घडलं कुठून? वास्तविक पाहता धर्मराज युधिष्ठिर त्या सभेमध्ये, त्यांना निमंत्रण आमंत्रण काहीच नाही, तरी पण त्या सभेमध्ये गेले. कोणती सभा? ही सभा. हे डाव आता बंद झाले त्या 4-2 वर्षात. डाव बंद झाले म्हणजे माणसं हुशार झाल्याचं नका डोके चालवू. कारण की मोबाईल मध्येच निघाला लुडोन, पबजी. आता ते तिसरं चाललं, रम्मी पे आ जाओ ना महाराज. म्हणजे महाराज लोकांना बोलवायला आता काय करा, काय जंगली रम्मी पे आओ, काय किती अवघड आहे महाराज. त्या रमीमुळे मेले माणसं आपल्या जिल्ह्यात, ते नावं सांगत नाही तुम्हाला. मी सांगू लागलो तुम्हाला महाभारतात, पण कधी भारतात शिरलो मलाच मेळ लागला नाही का? तसं धर्मराज युधिष्ठिर यांना सभेमध्ये निमंत्रण आमंत्रण काहीच नाही,
तरी पण त्या सभेमध्ये गेले, अख्खं राज्य डावावर लावलं, स्वतःची पत्नी द्रौपदी डावावर लावली नाही का. तरी पण सांगितलं, जाऊ द्रौपदी को सभा मंडप में खींच के लाव. फरफट सभेमध्ये उडत आणलं, आबला झाली, डोळ्याला धारा लागल्या. तिला वाटलं काय करा, माझे सिंहासारखे 5 पती मला दुःखातून मोकळे करतील नाही का. तरी पण तिला वाटलं मोकळे करतील 5 पती एवढे वाघासारखे. तिनं आपल्या 5ही पतीकडे बघितलं. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, धर्मराज, युधिष्ठिर, आपल्या 5ही पतीला तिनं कळवळून हाक मारली, वाचवा मला स्वामी. चौघांनी मानाखाली घातल्या, पण गरम रक्ताचा दादा भीम ताडकन उठला. थांब भीमा. ट्रकला ब्रेक लागावा तसा भीम जाग्यावर थांबला. तिला वाटलं माझे सिंहासारखे 5 पती कोणत्याच कामाचे नाहीत. मग लक्ष गेलं, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, 180 वर्षाच्या भीष्माचार्यांचं वय होतं, ज्यांच्याकडे सत्तेचा राजदंड होता, जे नात्यानं सासरे होते, मामाजी होते. तिला वाटलं हे तरी मला या दुःखातून मोकळं करतील. तिने भीष्माचार्यांकडे बघितलं, डोळ्याला धार लागल्या आणि सासऱ्याच्या नात्यानं कळवळून हाक मारली, वाचवा मला मामाजी. त्यांनी सुद्धा सत्तेपोटी मान खाली घातली. आता द्रौपदीचा राग अनावर झाला. लाल डोळे केले द्रौपदीने आणि भरसभेमध्ये भीष्माचार्याला द्रौपदीने प्रश्न केला, आचार्य मी हरल्या गेले का? कारण माझ्या पूर्वी माझे 5 पती जुगारात हरल्या गेले. ते पारतंत्र्यात आहेत, कौरवाच्या ताब्यात आहेत. मग पारतंत्र्यात राहणाऱ्या पांडवाला स्वतंत्र द्रौपदी पणावर लावण्याचा अधिकार उरतो का आचार्य? ते आधी हरले आणि मला डावावर लावतात. भीष्माचार्य म्हणले, पोरी आता जरी तुझं खरं असलं, पण मी आता त्या पार्टीचं खाल्लेलं आहे. ही बिमारी तेव्हापासून आहे. भीष्माचार्या सारख्यानं म्हणावं की त्या पार्टीचं खाल्ले, कोणत्या पार्टीला मतदान करू? नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आता पुढचं महाभारत तुम्हाला माहिती आहे. पुढं इतकं घडलं महाभारत. एकही त्या 18 दिवसाच्या त्या युद्धामध्ये एकही पांडव मरत नाही. आणि मग कौरव म्हणतात, दुर्योधन दुःशासन, कोणाला? भीष्माचार्य, आचार्य अहो तुम्ही गाता एकीकडलं खाता एकीकडलं, म्हणजे एकही पांडव का मरत नाही पांडवाच्या पार्टीतला? त्यावेळेस सोबत नाही आचार्य तुम्हाला. त्यावेळेस भीष्माचार्यांना राग आला, अरे काळजी करू नका, उद्या सूर्यास्तापर्यंत तुम्हाला एकही पांडव जिवंत दिसणार नाही, असं तुम्हाला मी आश्वासन देतो. काय देतो? आशीर्वाद नाही देत. काय देतो म्हणतात? आश्वासन देतो. आपलं लक्षात दे बरं का, अभंग कोणीकडे चालला नाही का. काळजी करू नका, एकही पांडव जीवन दिसणार नाही उद्या सूर्यास्तापर्यंत, असं मी तुम्हाला आश्वासन देतो. पुढचं माहितीये, भीष्मपण केला खरा धनुधरा रक्षिले. आणि मग भगवान श्रीकृष्ण चिंतेत पडले. द्रौपदीला घेतलं, द्रौपदीला आणि कोणाकडे नेलं? भीष्माचार्यांकडे गेले. द्रौपदीला पाया पडायला लावलं. पायातल्या घुंगराचा आवाज, बांगड्याचा खळखळाट आवाज आला. मागचा पुढचा विचार केला नाही भीष्माचार्यांनी. द्रौपदीनं पायावर डोकं टेकवल्या बरोबर डायरेक्ट आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, असं म्हटल्याच्या नंतर द्रौपदी उभी राहिली. आचार्य तुम्ही कौरवांना कुरुक्षेत्राच्या रणांगणामध्ये जे आश्वासन दिलं, उद्या सूर्यास्तापर्यंत एकही पांडव जिवंत दिसणार नाही, ते आश्वासन खरं का आता तुम्ही मला दिलेला आशीर्वाद खरा? एवढा 180 वर्षाचा भीष्माचार्य डोक्याला हात लावला. काय उत्तर दिवाला तिला? तुला बेटा, तुला इथपर्यंत आणलं कोणी? माझ्या सख्यानं, माझ्या दादानं, माझ्या भगवान श्रीकृष्णाने इथपर्यंत घेऊन आलं. बरोबर आहे. आता यात माझं काही डोकं चालणारच नाही. सांगा आचार्य, तो रणांगणातला आश्वासन खरं का आता तुम्ही मला दिलेला आशीर्वाद खरा? एवढा 180 वर्षाचा भीष्माचार्य, पण द्रौपदीने त्यांचं तोंड गप्प केलं. आता हा मुद्दा इथंच राहू द्या, आश्वासन आपलं महाभारतातलं राहू द्या. आता चला रामायणामध्ये ज्या वेळेस लक्ष्मणजीला शक्ती लागली लक्ष्मणाला, त्यावेळेस अख्खी वानर सेना रडायला लागली. सगळे वानर सेना रडायला लागली आणि प्रभू रामचंद्राच्या मांडीवर आणून हनुमंतानं उचललं आणि प्रभू रामचंद्राच्या मांडीवर आणून टेकवलं.
लक्ष्मणाची मांडी प्रभू रामचंद्राच्या लक्ष्मणाचं डोकं प्रभू रामचंद्राच्या मांडीवर टेकवलं आणि डोळ्याला धारा लागल्या प्रभू रामचंद्राच्या. प्रभू रामचंद्राची मांडी लक्ष्मणाच्या रक्तानं भिजली. जखम ताजी होती छातीत लागलेली, डोळ्याला धारा लागल्या. जगाचे अश्रू पुसणारा प्रभू रामचंद्र, पण आज भावाच्या प्रेमानं त्यांना फेल ठरवलं. प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या आणि 14 वर्षातल्या वनवासातल्या एक न एक दिवस आठवून प्रभू रामचंद्र रडतात. लक्ष्मणा, एकदा उठ बाबा माझ्या करता. अरे माझ्यासारखे हजारो कोट्याधीश तुला राम भेटतील, पण तुझ्यासारखा लक्ष्मण मला भेटणार नाही. लक्ष्मणा, एकदा उठ बाबा माझ्या करता. तरी पण लक्ष्मणजी उठत नाहीत. प्रभूची मांडी रक्तानं भिजली, जखम ताजी आहे. प्रभू रामचंद्र रडतात, अख्खी वानरसेना रडायला लागली. अरे लक्ष्मणा, मी स्वसामर्थ्याने रावणालाही मारील आणि मी अयोध्येत जाईल. आणि अयोध्येत गेल्याच्या नंतर कौसल्या माता, सुमित्रा माता माझ्याकडे पळत येतील आणि म्हणतील, रामा, अरे 14 वर्षापूर्वी तुम्ही दोघं नवरा बायकोन, आता लक्ष्मण लाडका 3 जण गेले होते बाबा, पण आता तुम्ही दोघं नवरा बायको आले, माझा लाडका लक्ष्मण कुठे गेला? असा जर सुमित्रा आईनं जर प्रश्न विचारला तर त्या सुमित्रा आईला मी काय उत्तर देऊ? लक्ष्मणा, त्या सुमित्रा माते करता एकदा उठ. तरी पण लक्ष्मणजी उठत नाही. लक्ष्मणा, अरे एकदा उठ बाबा, काही कर पण एकदा उठ राजा. 14 वर्ष तू तक्रार केली नाही, 14 वर्ष निरहारी राहिला माझ्या करता, झोपही घेतली नाही माझ्या करता. लक्ष्मणा, त्या 14 वर्षातल्या भावाच्या वनवासातला एक न एक दिवस आठवून प्रभू रामचंद्राच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडणारे प्रभू म्हणतात, लक्ष्मणा जाऊ दे. अरे माझा राज्याभिषेक सोहळा थाटात संपन्न होईल अयोध्येत गेल्याच्या नंतर, आणि राजा राणीच्या रूपामध्ये मी आणि सीता सिंहासनावर बसू, आणि सिंहासनावर बसल्याच्या नंतर प्रजेतली एक एक व्यक्ती आमच्या पाया पडायला येईल, नाही का? ज्यावेळेस भरताची बायको मांडवी माझ्या पाया पडायला येईल, मी तिला हात वर करून आशीर्वाद देईल. मांडवी सौभाग्यवती भव. तिचं अनुकरण शत्रुघ्नाची बायको श्रुतकीर्ती, ती माझ्या पाया पडायला येईल, तिला मी हात वर करून आशीर्वाद देईल. श्रुतकीर्ती सौभाग्यवती भव. पण त्या दोन्हीचं अनुकरण तुझी बायको उर्मिला, भर तारुण्यात विधवा झालेली बिना कुंकुवाची उर्मिला, ज्यावेळेस माझ्या समोर येईल त्या उर्मिलेला मी काय आशीर्वाद देऊ? उर्मिले, केवळ माझी बायको सोडवण्यासाठी तुझं कुंकू पुसावं लागले, मला माफ कर. अरे त्या उर्मिले करता लक्ष्मणा, त्या उर्मिले करता उठ. असं प्रभू रडतात. प्रभू रडताना जगाचे अश्रू पुसणारा प्रभू रामचंद्र पण भावाच्या प्रेमानं फेल ठरवलं. रडतात रडतात, इतके रडतात इतके रडतात, पण विभीषण जी होते, प्रभूजी प्रभूजी काळजी करू नका, आमच्या लंकेमध्ये सुसेन नावाचा एक गाजलेला वैद्य, तो काहीतरी करल. कौन जाएगा? हनुमंत जी तयार होते. चिंता मत करो मालिक, बिगर पेट्रोल की गाडी तयार है. जय श्रीराम. गेले. वेळ नसल्यामुळे घाई घाई गेले. 9:45 मारुती राय गेले, आणि गेले असताना सुसेन नावाचा वैद्य घोरत होता 9:45. आणि घोरणारा सुसेन वैद्य काय केलं? हनुमंतजी गेले, क्वाट खाली हात घातला सुसेन वैद्याच्या. तुम्ही म्हणसाल महाराज एवढं बारकाईने सांगता कसं? मी तिथंच बसतो, तुम सगळ्या भानगडी मला माहिती येते. क्वाट खाली हात घातला आणि क्वाट उचलणार मारुती राय, पण विचार केला, आता जर आपण क्वाट सहित नेतो, तिथं गेल्यावर विनाकारांचे कारण लावल. काय मारुतराव, ते इंजेक्शन राहिलं आमक्या कपाटात, गोळ्या राहिल्या आमक्या कपाटात, ते सलाईन राहिलं त्या कपाटात, तुम्ही घाई केली राव, आता काय असं कारण लावल. मग क्वाट सहित डॉक्टर उचलण्यापेक्षा दवाखान्यात सहित डॉक्टर उचलावा, म्हणून घरासहित डॉक्टर उचलला दवाखान्यासहित आणि मांडलं तिथं नेऊन, नाही का? तिथं नेऊन मांडल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राने विनंती केली, अरे सुसेन, माझा भाऊ जिवंत करून दे बाबा, तू वैद्य आहेस ना? त्या सुसेन नावाच्या वैद्याने सांगितले, प्रभू तुम्ही जरी म्हटले तुमचं बरोबर आहे, पण आमच्या रावणाचं असं सरकारचं असं म्हणणं आहे, पल्लीकडल्या पार्टीतलं मेलं तरी चालेल पण विलास सांगायचा नाही. असं म्हटल्याच्या नंतर विभीषणजी म्हणतात, अरे दादाला पण मी हेच सांगून आलो की तुझं कल्याण करायचं असेल दादा तर रामाच्या शरणागती कर, रामाच्या शरणागतीत कल्याण आहे. पण दादानं माझ्या कंबडात लाद घातली, जाऊ तपस्वी के पास, मुझे आपकी जरूरत नहीं है.
दादाला मी हिताच्या 4 गोष्टी सांगितल्या पण जमल्या नाही. सुसेन, तुझ्या जीवनाचं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर आजच ही तुझी बारी आहे. तुला या प्रभूच्या सेवेतून तुला जर उत्तीर्ण व्हायचं असेल, तुझं नाव जर चंद्र सूर्य असेपर्यंत टिकवायचं असेल तर आज लक्ष्मण जिवंत कर बाबा. एवढ्या शब्दानं सुसेन नावाच्या वैद्याच्या डोळ्याला धारा लागल्या. प्रभू रामचंद्राचं त्यानं दर्शन घेतलं आणि सांगितलं, प्रभूजी एक काम करा, तुमचा भाऊ मी जिवंत करून देतो. लक्ष्मणाला शक्ती लागली ना, पण एक करावं लागेल, सूर्योदयाच्या अगोदर द्रोणागिरी पर्वतावरून ती वल्ली आणावी लागेल. ती जर रातोरात आणली तर तुमचा भाऊ जिवंत भेटल. असं म्हटल्याच्या नंतर कौन जाएगा असं म्हटल्याच्या नंतर मारुतीला दौडत होते. चिंता मत करो मालिक, बिगर पेट्रोल की गाडी तयार आहे. जय श्रीराम. जे असं उड्डाण केलं मारुतीनं, मारुती निघाले आणि मग प्रभू रामचंद्र म्हणतात, अरे हनुमान, सूरज निकलने से पहले आणवा. आता काही माणसं म्हणते, महाराज तुम्ही एवढे चौताळू का बोलता, आम्ही काय बहिरे नाहीत ऐकायला का, सिस्टीम चांगली नाही? असंही नाही, सिस्टीम एक नंबर आहे. पण हे बघा, भांडणासारखे वाटते पाहिजे का? नाही का? माता मावल्या भांडणं सावकाश असत का? काही काही प्रसंग तशी चांगले लागतात. अरे हनुमान म्हणजे लांब गेले होते म्हणून म्हटलं, आणि जवळच येतं असं म्हणतं का? लांब गेलं ए हनुमान असं कसं जमत नाही का? लांब गेलं तर अरे हनुमान, लांब गेल्या माणसं आपण नाही कसं आरोळी ठोकत असं. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगणारा महाराज कशा आवाज आवाला पाहिजेत? असा पहाडी आवाज आवाला पाहिजे. अशा मिळमिळ आवाजवाल्याला नाही मिळत जुळत शिवाजी महाराज चरित्र सांगायला. कसा आवाज सांगितला पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार, या आवाजात चांगलं वाटतं बर का? तसं असं चांगलं वाटतं. आणि असं सांगितल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली, अरे इथं काय कांदा कापायचा का? ज्या त्या आवाजात चांगलं वाटलं पाहिजे का नाही? बरोबर आहे का नाही? तसं ज्या मारुतीला लांब गेले होते म्हणून आवाज दिला प्रभू रामचंद्रानं, अरे हनुमान, सूरज निकलने से पहले आना. हनुमान, सूरज निकलने से पहले नहीं आया तो मेरी लखन की जान खतरे में. हनुमान, सूरज निकलने से पहले आना. तिकडे मारुती काय म्हणते माहिती का? चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. आता म्हणणं बरोबर आहे का? मी एसटी स्टँडवर गेल्याशिवाय एसटी हलणारच नाही. अरे उलट बोलणं झालं. मी रेल्वे स्टेशनवर गेल्याशिवाय रेल्वे हलणारच नाही. मी एअरपोर्टला गेल्याशिवाय विमान उड्डाणच पावणार नाही. हे उलट बोलणं झालं. काय म्हणा पाहिजे? मी एसटी निघायच्या अगोदर स्टँडवर हजर राहील, मी रेल्वे निघायच्या अगोदर स्टेशनवर हजर राहील असं म्हणणं बरोबर आहे. मारुतीराय काय म्हणतात? चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज नहीं निकलेगा. अरे हनुमान ये कैसी बात कर रहा है? प्रभु जी, जब मेरा जन्म हुआ था तो मुझे भूख लगी थी. मेरी माँ अंजना को बोला, माँ मुझे भूख लगी. मेरी माँ अंजना बोली, अरे जाओ हनुमान पका हुआ फल खाओ. त्यावेळी सूर्याचा उदय झाला होता. मी सफरचंद म्हणून त्याला खायला धावलो प्रभू. त्यावेळेस पासून ते मला घाबरत. ते तिकडे मी 4 महिने चातुर्मास केला तरी ते निघणार नाही. चिंता मत करो मालिक, मैं आने से पहले सूरज निकलेगा. मग प्रभू रामचंद्रान, ठीक आहे हनुमान, ठीक आहे हनुमान. आणि डायरेक्ट प्रभू रामचंद्रांना आशीर्वाद दिला. अरे हनुमान, सूर्योदयाच्या अगोदर तू येशील आणि ती वल्ली भेटल. माझा भाऊ लक्ष्मण जिवंतही होईल. मी आशीर्वाद देतो हनुमंता तुला. परिणाम झाला काय? मारुतीराय गेले. वाटत कालनेमी नावाच्या नाही का वाटण अनेक त्यांना संकट आले. गेले द्रोणागिरी पर्यंत गेले. सगळी वल्ली चंपू लागली. आता कोणती उचलावी? आता काही अर्धावट रामायण वाचणार म्हणतात, का हो महाराज, जर बुद्धिमताम वरिष्ठम हनुमंत म्हणतात, मग मारुतीला एवढा द्रोणागिरी पर्वत उचलण्याची काय गरज आहे का? नाही का? मग त्यांना वल्ली ओळखू आली नाही का? द्रोणागिरी पर्वत उचलण्याची काय गरज त्यांना? मी तिथंच होतो म्हणून सगळ्या भानगडी सांगतो, काळजी करू नका. वल्ली का उचलून आणली नाही त्यांनी? पर्वत का उचलून आणला? मारुतीराने विचार केला. वल्ली ओळखायला आली, घेणार, पण विचार केला, अरे आज जर आपण ही वल्ली नेतो, आज लक्ष्मणाच्या जीवाला धोका आहे, उद्या दुसऱ्या एखाद्याच्या जीवाला धोका होईल. आणि तिकडे काय अखंड हरिनाम सप्ताह चालू नाही, युद्ध चालू आहे लंकेमध्ये. आज लक्ष्मणाच्या जीवाला धोका आहे, उद्या दुसऱ्या एखाद्या वानराच्या जीवाला धोका होईल. मग परत मेडिकलच्या दुकानावर जाण्यापेक्षा अख्खं मेडिकलच उचलून आणावं आणि युद्ध झाल्यावर पण आणून मांडावं, हा उद्देश त्यांचा. पण मारुतीरायानं जे घेतला द्रोणागिरी, निघाले मारुतीराय. पण झालं काय? अवधी संपत आली होती. सूर्योदय व्हायची वेळ होत आली होती.
आणि प्रभू रामचंद्र उदास झाले. आता नाही, माझा लक्ष्मणही जिवंत भेटत नाही आणि माझा मारुती राय पण आता येत नाही. उदास झाले प्रभूजी आणि परत भावाच्या सेवेचा 14 वर्षातला एक न एक दिवस आठवू लागले. लक्ष्मणा उठ बाबा, आता माझी अवधी संपत आली. आता सूर्योदय होतो आणि मारुती येत नाही आणि तूही जिवंत होत नाही. आता मी प्रार्थना करतो लक्ष्मणा, एकदा उठ बाबा माझ्या करता. लक्ष्मणा एकदा उठ. आणि परत आठवणीनं भावाच्या रडतात. प्रभू रामचंद्र त्या करुण रसामध्येच वीर रसाचं आगमन झालं. जय श्रीराम. बाकीची वानर म्हणले प्रभूजी प्रभूजी प्रभूजी, ओ देखो अपना हनुमान आया है. इतके आनंदानं वानर नाचायला लागली. हनुमंतराय आले, द्रोणागिरी टेकवला. ती वल्ली सुसेन नावाच्या वैद्याने घेतली. लक्ष्मणाच्या तोंडात पिळी. लक्ष्मण जिवंत झाला. जिवंत झाल्याच्या नंतर शक्ती लागलेली प्रभू नेता. आणि मग ते बघा ऑपरेशन करताना ते भुलीची इंजेक्शन देतात आणि ऑपरेशन मधून बाहेर निघल्याच्या नंतर डॉक्टर म्हणतात, यांना ओळखता का? हे विजय महाराज, हे रामदास महाराज, हे आमके बाबा, हे तमके बाबा. जसं विचारतात का नाही डॉक्टर भुलीतून निघल्यावर, तसं मारुतीराय एका एवढं महान कार्य केलं. मारुतीरायानं एका कोपऱ्यामध्ये उभी आहेत, खाली मान घालून पायानं माती कोरतात आणि खाली मान घालून मारुतीच्या डोळ्याला धार लागल्या. अरे अरे हनुमान, चांद सूरज तक ये दुनिया तेरी भजन करेगी हनुमान. असं हनुमंताला इतका आनंद होत होता की माझ्या आईनं मला जन्म दिल्याचा आज खऱ्या अर्थानं सार्थक झालं. देवाच्या भावाला वाचवण्याचं काम या मारुतीनं केलं. पण मारुतीच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे बजरंगबली तेरा नाम चांद सूरज तक रहेगा. अंजना का बेटा तूने बहुत भारी काम किया. असे मनोमन त्यांच्या मनात आनंद होत होता मारुतीरायाच्या. आणि मग लक्ष्मणला जिवंत केलं. शक्ती लागलेली बाजूला हटली गेली आणि प्रभू रामचंद्रानं आपल्या भावाचा हात धरला आणि कोणाकड 18 पद्म वानराकड नाही नेलं. एकांतात मारुती तिथं उभे होते. मारुतीकडे नेलं आणि मारुतीच्या समोर उभं केलं लक्ष्मणाला. अरे लखन, इनको पहचाना क्या रे? भैया ये तो अपना हनुमान है. अरे हनुमान नहीं होता लखन, तो जिंदा नहीं मिलता. म्हणजे अरे या मारुतीमुळे तुम्हाला जिवंत भेटला. अरे लक्ष्मणा, तू आणि मी नाही, आपल्या 72 पिढ्याने जरी याचे उपकार फेडायचे म्हटले तर या मारुतीचे उपकार कधीच फिटणार नाही. मारुतीच्या डोळ्याला धार लागल्या. मालिक, इतना बड़प्पन मत दो मालिक, ये तो सिर्फ आपकी कृपा है. विचार करा. इथं माझा दृष्टांत संपला. आता आपल्या मेन मुद्द्यावर या. महाभारतामध्ये भीष्माचार्यांनी कौरवाला दिलेलं आश्वासन फेल ठरलं. पण इकडे रामायणामध्ये मारुतीला दिलेला प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद श्रेष्ठ ठरला. बरोबर आहे ना? बरं का? म्हणून गरज आहे ती परमार्थामध्ये आशीर्वादाची. म्हणून महाभारतातलं राजकारणातलं आश्वासन फेल ठरलं, पण परमार्थासारख्या गोड रामायणातला आशीर्वाद श्रेष्ठ ठरला. विठ्ठल विठ्ठल नाही का? म्हणून आशीर्वाद आणि आश्वासन. आता मी थोडसा बाजूला म्हणजे पहिल्या मुद्द्यावर येतो. तुम्हाला सुरुवातीला मी काय सांगितलं? एकनिष्ठ भक्त पांडुरंगाचे कोण? एकनिष्ठ भक्त पांडुरंगाचे जगद्गुरु तुकोबाराय. पण हनुमंतरायाला शरण का जातात? कारण की अनेक प्रमाणे तुकोबारायाचे एकनिष्ठतेच्या बाबतीत आमुचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न देखू तोंड, 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 इतर देवाचे न देखू तोंड. आमुचा विठ्ठल प्रचंड, इतर देवाचे न देखू तोंड. म्हणजे आमचा विठ्ठल इतका मोठा आहे, दुसऱ्या देवाचं मी तोंडही पाहणार नाही असे असं म्हणणारे तुकोबाराय. इकडे शरण शरण जी हनुमंता हे बरोबर आहे का? इकडे म्हणतात दुसऱ्या देवाचं मी तोंडही पाहणार नाही. एक धरिला चिती आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा आम्ही
एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, किंवा एक गाव आम्ही विठोबाचे नाम. इकडे एक म्हणतात तर मारुतीला आहे, मग इकडे काय भानगडी शरण शरण ध्यानू म्हणतात. इकडे म्हणतात दुसऱ्या देवाचं तोंडही पाहणार नाही. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, एक गाव आम्ही विठोबाचे नाम. इकडे विठोबाचं नामही घेतो म्हणतात दुसऱ्या, आणि इकडे म्हणतात दुसऱ्या देवाचं तोंडही पाहणार नाही. कटेवर कर नाही ज्या देवाची नेगी तयाचे दर्शन. बघा नामदेवराय तुकोबाराय सारखेच प्रमाण आहे त्यांचे. दुसऱ्या देवाचे तोंडही पाहणार नाही म्हणतात, आणि इकडे शरण शरणची हनुमंतात डायरेक्ट हनुमंतराला शरण जातात. मग इकडे मारुतीरायाला शरण जातात हे खरं, का इकडे पांडुरंगाला शरण जातात हे खरं. दुसऱ्या देवाचं तोंडही पाहत नाही म्हणणारे तुकोबारायच आहेत, आणि इकडे मारुतीला शरण शरण जी हनुमंत हे तुकोबार आहेत. मग हे खरं का ते खरं हे बघा, ते जाऊ द्या. आता तुकाराम महाराज जाऊ द्या, वैजनाथ महाराज बघू आपण एक मिनिटात, नाही का. आता बघा मी तुम्हाला सांगितलं कीर्तनकारांना हे सांगू नये, कीर्तनकारांना ते सांगू नये, राजकारण सांगू नये, हे सांगू नये, नाही का. असं सांगणारा मी महाराज, नियम भलते सांगणारा महाराज. आणि सकाळी आता मी कीर्तन सुटलं, मी माझ्या गावाकडे गेलो समजा, आणि सकाळी तुम्ही टीव्ही टाकली, आणि टीव्हीला हेडिंगला पहिलीच बातमी आली, आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री वैजनाथ महाराज थोरात. अशी जर टीव्हीला बातमी आली तर लोक काय म्हणतील, बाकीचे लोक म्हणतील जाऊ द्या महाराज लोक आता शिरले राजकारणात बर का. पण उटी ब्रह्मचारीतले माणसं म्हणतील नाही 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 नाही, रात्री भलती नियम सांगितले, राजकारण सांगू नये, असं करू नये. आता हे कस काय मुख्यमंत्री झालं रे, आणि रातोरात झाले का नाही याच्या अगोदर. अरे एक नाथ जर झाला तर वैजनाथ का होणार नाही का. नाही तसं आपल्याला व्हायचं नाही, पण रातोरात झाले का नाही याच्या अगोदर, नाही का. पण विचार करा, माझा मुद्दा पटवून देतो तुम्हाला मी. मग माणसं बाकीचे म्हणतील जाऊ द्या महाराज लोक शिरले राजकारणात, पण उटी ब्रह्मचारीतले माणसं म्हणतील का रे, रात्रीचं कीर्तन खरं, काय टीव्हीवर मुख्यमंत्री झालेलं खरं. बरोबर आहे का नाही. बाकीचे माणसं कीर्तनात नसलेले दुसऱ्या गावात ते म्हणतील जाऊ द्या शिरले महाराज लोक राजकारणात, पण उटी ब्रह्मचारीतले माणसं म्हणतील का रे, रात्रीचं भलती कीर्तनात नियम सांगितलं, हे राजकारण सांगू नये, असं सांगू नये, तसं सांगू नये. मग रात्रीचं कीर्तन खरं, काही टीव्हीवर मुख्यमंत्री झालेलं खरं. तर्क लागण्यासारखं आहे का नाही. आता काही काही डोकं जाऊ द्या रे, हे गेला असेल युपीकडे, आणि युपीच्या भगव्या संन्यासाला भेटला असेल नाही का मुख्यमंत्र्याला, आणि त्याला वाटलं जाऊ द्या इकडचे आपण भगवे, इकडचं हो द्या ना पांढरं एखादं महाराज मुख्यमंत्री, असं काही काही अंदाज लावला जसं. मग पण उटी ब्रह्मचारीच्या माणसाच्या डोक्यातला चक्कर काय जात नव्हतं का रे, रात्रीचं कीर्तन खरं, काही टीव्हीवर मुख्यमंत्री झालेलं खरं. अशी तुमची अवस्था झाली. तशी तुकोबाराय इकडे शरण शरण जी हनुमंता हे खरं, का इकडे पांडुरंगाला शरण जातात हे खरं. बरोबर आहे का नाही. मग जशी माझी तपास लावण्याकरता माणसं लावली, तसं तुकाराम महाराजचा तपास लावायला असे मोठे मोठे साधू संत लावले, नाही का. संत गजानन महाराजासारखे, संत मारोतराव महाराज सारखे, संत मोतीराम महाराज सारखे असे महात्मे गाथा पारायणाला बसवले. आणि मग तुकोबाराच्या गाथ्यातूनच उत्तर भेटलं का इकडे हनुमंतराला शरण जातात हे खरं, का दुसऱ्या देवाचं तोंड पाहत नाही म्हणतात पांडुरंगाशिवाय हे खरं. मग त्यांच्याच याच्यातून उत्तर भेटलं. तुकोबारात एका ठिकाणी म्हणतात, तुमची दासीचा दास करून ठेवा. देवा तुम्हाला जर आशीर्वाद द्यायचा ना तर मला हात आशीर्वाद, बरं का लक्षात ठेवा, आशीर्वाद द्यायचा तर मला हात आशीर्वाद द्या. कोणता, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. कोणता आशीर्वाद, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. हेची देगा म्हणजे काय, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी, जाता लाज नको म्हणी, लाज नको म्हणे, जाता लाज नको म्हणे, जाता लाज नको म्हणे, जाता लाज नको म्हणे. तुकोबाराने देवाकडून मागणी घेतली की देवा
मला तुमच्या दासाचा दास करून ठेवा आणि आशीर्वाद द्यावा हाती मत कोणता हरिदासाचे घरी मद उपदवा जन्मांतरी मनसी काही मागा. तुम्ही म्हणताना मागा मागा, तुम्ही म्हणता मागणार तर मला हेच द्या. काय? हरिदासाचे घरी मद उपदवा जन्मांतरी मनसी काही मागा. हेची देगा म्हणजे काय? संता लोटांगणी दाता लाज नको म्हणी. संतांना लोटांगण शरण जाताना मला लाज वाटू देऊ नको देवा. हनुमंतराय कोण आहेत? हनुमंतराय संत आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सहानुभूतीपूर्वक अभंगाच्या पहिल्या चरणात चरण हनुमंता हनुमंता चरण चरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता चरण चरण हनुमंता हनुमंता चरण चरण शरणजी हनुमंता म्हणका. कशा करता शरण शरणजी? कारण की तुकोबारात म्हणता संतांना शरण दाताना लोटांगण दांताला लाज वाटू देऊ नको. म्हणून शरण शरणजी हनुमंता. तुम्हा आलो हनुमंतराय संत आहेत म्हणून त्यांना शरण दातात. शरण शरणजी हनुमंता. हे बघा शरण शरणजी. जी म्हणजे आदर व्यक्त करणारा शब्द आहे. पूर्वी आदर द्यायची एकमेकाला, कुणी जर आवाज दिला तर जी म्हणायची पद्धत होती बघा, नाही का? आदर होता पूर्वी, नाही का? जर सासऱ्याने जर सुनला आवाज दिला सुनबाई, ती सून तेवढ्यात आदराने म्हणायची जी मामाजी. आता सासऱ्याने आवाज देऊन बघा ना, आता सुनबाई काय बोंबलाले मग थर म्हणतात का नाही? आता ते पहिला आदर आता राहिला नाही. आता जी आदर होता, नाही का? जी असं म्हणत होते पहिले. तसं शरण शरण जी. जी म्हणजे महाराज. शरण शरण जी हनुमंता. म्हणून का जिकडं आदर देतात हनुमंतरायाला, मारुती रायाला, कोण? तुकोबाराय. शरण शरण जी हनुमंता. आणि इकडे ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करताना गणपतीला आदर देतात, कोण? ज्ञानोबाराय. ओम नमो आद्या नाही, ओम नमो जी आद्या. वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू. पण ओम नमो जी आद्या. तसं शरण शरण जी हनुमंता. जी शरण शरण जी हनुमंता. आता हनुमंतराला अनेक नाव आहेत. हनुमंतराय म्हणतात, नाही का? मारुती, बजरंगबली, हनुमान. मानाचं हनन करतात त्यांना हनुमान म्हणतात, नाही का? हनुमंत हनुवटीवर, नाही का, वज्र हाणलं इंद्रानं म्हणून हनुमंत नाव पडलं. हनुमान नाव आहे, मारुती नाव आहे. मारुती नाव काय आहे? हे बघा, हे युक्तिवादानं पटून दिलेला अर्थ आहे, कोणत्या ग्रंथातला नाही. आणि विचारसाल कोणत्या युक्तिवादानं. गुरुवरे ढोक महाराजांनी त्या मुखातून ऐकलं मी, लाड गुरुजींच्या, पांच्या गुरुजींच्या, पण तिन्ही गुरु, हे युक्तिवादानं सांगितलेला अर्थ आहे. मारुतीला मारुती का म्हणतात? असं म्हणतात, मारुतीच्या बरोबरच्या मुलांची लग्न होऊ लागले. आणि मग अंजना माता म्हणले, अरे आमक्याला लग्न झालं, नातू झाला, त्याची आई ती नातू खेळवते, तू कधी मारुती लग्न करतो? मारुतीला म्हणले, आता नाही, पुढं करू. असं पुढं करू असं म्हणून अंजना मातेच्या डोळ्याला धारा लागल्या. म्हणून बच्चे ने शादी नहीं की,
हे कोणत्या ग्रंथात नाही बरं का, हे बुद्धिवादानं पटून दिलेला अर्थ नाही. विचारसाल कोणत्या रामायणात हे अर्थ बुद्धिवादाने युक्तिवादानं पटून दिलेला आहे. बच्चे ने शादी नहीं की इसके लिए जिसकी माँ रोती उनका नाम माँ रोती. कळलं का अर्थ तुम्हाला? बच्चे ने शादी नहीं की इसके लिए जिसकी माँ रोती उनका नाम माँ रोती. विठ्ठल विठ्ठल शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. हे बघा, रामाचा दूत त्याला रामदूत म्हणतात, देशाचा दूत त्याला देशदूत म्हणतात, यमाचा दूत त्याला यमदूत म्हणतात, राजाचा दूत त्याला राजदूत म्हणतात. राजदूत गाडी नाही बरं का ती, राजदूत गाडी नाही तर. बघा पहिल्या गाड्या होत्या राजदूत नाही का, हिरोंडा, ती जावा कंपनी, जावा नाही बरं का, जावा कंपनी होती. आणि जावाला जावा का म्हणतात? जावाला जावा का म्हणतात? हे बघा, जावा म्हणजे सख्या भावाच्या दोन बायका, मग त्यांना जावा का म्हणतात? दोन्हीकडे जावा, एका जागी न राहावा, त्यांना म्हणतात जावा. विठ्ठल विठ्ठल अर्थाचे अनर्थ किती काढतील आपल्याला. सासू का म्हणतात? जी दिवसभरातून सोनच्या डोळ्याला एकदा तरी आणते आसू, तिचं नाव सासू. ननंद कुणाला म्हणतात? जी आपल्या भाऊजाईला मरोस्तोर कधीच होऊ देत नाही आनंद, तिचं नाव ननंद. विठ्ठल विठ्ठल शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. रामाचे दूत आहात म्हणून दूताचं काम केलं. दूत म्हणजे काय? संदेश वाहक. आपले मेसेज व्हॉट्सअपचे इकडचे तिकडे फिरवणं हे दूताचंच काम करतो आपण. संदेश वाहक म्हणून संदेश वाहकाचं काम केलं कोणी? मारुतीरायानं. सीता मातेचं संदेश प्रभू रामचंद्रापर्यंत पोहोचवला, प्रभू रामचंद्राचा संदेश सीता मातेपर्यंत पोहोचवला, प्रभू रामचंद्राचा संदेश भरतापर्यंत पोहोचवला, भरताचा संदेश रामापर्यंत पोहोचला. असं दूताचं काम केलं मारुतीरायाने. म्हणून शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. आता रामदूता सांगतो पण तुम्हाला यायला त्याचा झोपा. तर सगळ्यांनी एकला हात वर करा आपले नाही का, आणि मोठ्या प्रेमानं हातानं टाळ्या आणि तोंडानं जांभाळ्या. विठोबा रखुमाई आपल्या कीर्तनाचा टाइम काय? 9 ते आ करा नाही, टाइम नाही का? आ करा, पण कधी करा? आ करा होऊ द्या, नंतर आ करा. तुम्ही 10लाच आ करायला आता काय करा? कीर्तनात टाळी वाजली, काही देवाचं नाव घेतलं. हे झालं ग्रामीण हमी, अर्ध्यात तुम्ही अर्ध्यात आम्ही. कीर्तनात टाळी वाजली पाहिजेत, नाव घेतलं पाहिजेत. आता ज्यांनी नाव घेतलं नाही त्यांनी टाळ्या वाजवल्या, त्याने नाव घेतलं नाही. आता जेवताना असंच करायचं, घास घ्यायचा तोंडच उघडायचं नाही. कीर्तनात टाळी वाजल्याच्या नंतर आपलं पाप जातं. एक कुठलं कीर्तनात कुठं जातं? मला जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. एक म्हणला हे नाही पटलं, मग दुसरं सांगतो. मग चाय की शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से, झगड़ों की शोभा गाली से, ससुराल को शोभा साली से और कीर्तन को शोभा टाली से. विठ्ठल विठ्ठल साधु की शोभा झोली से और फौजी की शोभा गोली से. विठ्ठल विठ्ठल तसं टाळी वाजली पाहिजे बरं काय. हे आपल्या भागाला संस्कार आहेत महाराज नाही का. हे आपली ही भूमी दमदमून गेलेली भक्तिरसानं. काही ठिकाणी लय अवघडे महाराज, लय अवघडे म्हणजे संस्कारच नाही बाबा, लय अवघडे. हे काही तिकडं म्हणजे ज्या भागाला नाव नाही तिकडे सांगतो मला, इथं तर काही सांगत नाही. एका गावाला गेलो कीर्तनाला मी, बिचारे पती पत्नी दोघंही पाया पडले, दोघांनी 500 दक्षिणा ठेवली. केला इशारा जाता जाता. हे बघा भागाभागात ही पद्धत आहे बघा, इकडची पद्धत मला माहित नाही. काही भागात अशी पद्धत आहे, कीर्तन सुटलं की महाराजच्या पाया पडणे आणि सगळे खिशे मोकळे करणे. अशी पद्धत इकडे नाही. मग आजपासून चालू करा, चांगली पद्धत आहे. आता माता मौल्या म्हणतील आम्ही काही आणलं नाही, पण काळजी करू नका, मी सोनं चांदी म्हणे काही तसं काही अडचण नाही. तिकडे माझा जी टॉकीला कीर्तन होतं बीडला,
विजय महाराज. एका आजीला इतकं कीर्तन आवडलं, तिनं 1.5-2 लाखाचा नेकलेस घेताना माझ्या पायावरच अर्पण केला. मी डायरेक्ट हिंगोलीत गाठली, गेलो वैजनाथ आप्पा आपल्या दुकानात गेलो आणि म्हणलं बघा बरं किती येतात. म्हणले कुठे गेले होते. म्हणलं मी उटी ब्रह्मचारी. अरे म्हणला डुप्लिकेट फसवलं तुम्हाला. तसे पती पत्नी पाया पडले, पण लेकरं लय नमुने लेकरं पाया पडतात का. त्याची आई म्हणती पड पाया महाराजच्या. मी नाही पाया पडत. आर पड महाराज आळंदीहून आलाय आलाय. मला मावशी कोणत्या शाळेत शिकल्या. महाराज मी इंग्लिश स्कूल. मला सांग बरं ए फॉर म्हणे येडी बाबूळ. आता आईला संस्कार नाही लेकराला लागतील का. लय लेकर नमुनी महाराज म्हणून कुणाच्या नादी लागाव, पण लेकराच्या नादी लागू नये नाही का. लेकर लय. एकतर मी चालू कीर्तनात उठलं कार्ट 8वीचं आणि चालू कीर्तनात पुडी फोडली. मला कीर्तनात पुडी खातो का. बापाला भेट नाही तुला भेटतो का म्हटला. आता काय हंतू म्हणलं मला. तितक्यात त्याचा बापाला त्यानं पुडी माग केली. मला आता कसा बापाला बेला. बापाला नाही बेलो म्हटलं. मग त्याला त्यातली अर्धी हंत म्हटला. काय करता असे लेकर आहे पुढे. लेकर लय. एक तर मी चालू रामायणात उठलं. महाराज तुम्ही रामायण करता. म्हणलं हो. मग सांगा महाराज काय. राम किती वाजता वनवासाला गेला होता. या आता हे कोणत्या ग्रंथात आलं म्हणलं. आता म्हणलं आपला एवढा अभ्यास नाही बाबा. सोपं गणित आहे म्हणले महाराज. राम 9:15 वनवासाला गेला. म्हणलं ग्रंथ काय करायचा म्हणला. फक्त माझ्याकडे बघा म्हणला. वनवास उलट वाचा म्हटला. 9:15 जमलं म्हणलं. आता विठ्ठल विठ्ठल बाबा. काय लोक विचारही सांगताच येत नाही. तसं लय नमुन्यात लेकराच्या नादी लागू नये. त्या लॉकडाऊन मध्ये नाही का. लॉकडाऊन मध्ये लेकर शाळा 1-2 विसरून गेले. बापानं लॉकडाऊनच्या नंतर मोठ्या स्वाभिमानाने लेकरा शाळेत नेलं. शाळेच्या ग्राउंड मध्ये उभं केलं विजय महाराज. आणि शाळेच्या ग्राउंड मध्ये उभं केल्यावर लेकर म्हणतो पप्पा थांबा. बाप म्हणला काय झालं. इथं आल्यावर मला माझा पुनर्जन्म आठवला म्हणला. बापानं एक मुस्काडे दिली. तुझी शाळा आहे म्हणला. बस शाळेत बसतं. त्याला 1-2 येत नव्हतं. 1-2 शिक्षणाधिकारी शाळा तपासायला आले. विचारलं सर काय तुमच्या वर्गातला हुशार विद्यार्थी कोणता आहे. सर म्हणले तो आमका. उठ रे बाळ. काय सांग 30-30. सर 80. सरची इंडिकेटरच लागले. 30-30 शिक्षणाधिकारी म्हणले सर तुम्ही तर म्हणता सगळ्यात हुशार विद्यार्थी. अहो ती 30-30 म्हणायचं ते तर 80 म्हणतं. सर म्हणले तरी पण तेच हुशार आहे. कसं काय. अहो ते तरी 30-30 म्हणलं बाकी सगळी 100च्या पुढचे म्हणला. विठ्ठल विठ्ठल महाराज कुणाच्या नादी लागाव, पण लेकराच्या नादी लागू नये. लॉकडाऊन मध्ये लेकर शाळा विसरले. यातही नवल नाही महाराज. त्या कोरोनाच्या काळामध्ये भलता अवघड झालं. माणसं खोकल्याला घाबरायची. कारण की खोकला की ठोकलाच नाहीतर. पण काही आई वडिलांची इतकी सेवा केली मुलांनी. कोरोना काय भानगड आणखी काहीला मिळ नाही. तिकडे माझं कीर्तन होतं तिकडे धाराशिवला जी टॉकीतला. आणि एका आजीला मी म्हटलं आजी तिला कोरोना काय भानगड माहिती नव्हती. म्हणलं आजी तुमच्या सुनाला कोरोना झाला. ती आजी ऐकती हसली. माय महाराज देवान लय चांगले केलं. 10 वर्ष झालते महाराज तिच्या लग्नाला. तिला काही लेकरू बाळ नव्हतं. आता काय लेकरू झालं म्हणलं. मग म्हणजे कोरोना काय भानगड आणखीला काही मिळ नाही. तसं ते नाही का त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये काही माणसं मोबाईल पाहून येडे झाले. काही तर ते त्याच वेळेस रोडची कामं झाली समृद्धीची. त्या बुलढाणा मार्ग समृद्धीवर एक आजीचं उगी शेती होती जराशी काहीतरी गुंठे. तिला 2 कोटी भेटले. 2 कोटी विजय महाराज. 2 कोटी भेटले. आता एवढे जर म्हातारीला पैसे भेटले. म्हातारी कार्यक्रम संपून जाईल म्हातारीचा. मग एक माझ्यासारखा महाराज बघितला. महाराज जेणेकरून म्हातारी मरू नये असं तुमच्या कीर्तनाच्या भाषेत सांगा की आजी तुम्हाला 2 कोटी भेटले. ते महाराज गेले. आजी तुम्हाला जर 2 कोटी भेटल्यावर तुम्ही काय करणार. महाराज इथं कपाळाला लावायला रुपया नाही. पण आजी समजा तुम्हाला 2 कोटी भेटले तुम्ही काय करणार. महाराज जर 2 कोटी भेटले तर अर्धे तुम्हाला देणार. महाराजच मेला. विठ्ठल विठ्ठल लॉकडाऊन मध्ये काही ते पैसे काही सोपडा साफ केला. इतकाले कोटी भेटले काहीला. काही एकांत डॉक्टरनं तर जाहीर टाकलं दवाखान्यावर माझ्याकडे जर विलाज झाला तर मी 300 रुपये घेणार आणि नाही झाला तर मी 1000 देणार. डॉक्टर बघितलं जगात कुठलचा काही विचार नका मला पत्ता. आणि मग ते एक पेशंट गेला. डॉक्टर साहेब. डॉक्टर म्हणले काय झालं. काय नाही डॉक्टर साहेब माझ्या तोंडाला चव नाही. इकडे म्हणला. सिस्टर इकडे या. याला 3 नंबरची बाटली पाजा. त्यात होतं पेट्रोल. पाजलं पेट्रोल. डॉक्टर साहेब हे तर पेट्रोल आहे की म्हणला. आलक नाही म्हणला तोंडाला चव. कार 300 रुपये घेतले. 300 रुपये काय बघता माझ्याकडे. दुसऱ्या दिवशी आलं. त्याला वाटलं जर विलाज नाही झाला तर 1000 रुपये डॉक्टर कोण आपल्याला भेटतात. दुसऱ्या दिवशी त्यानं दुसरा विलाज. डॉक्टर म्हणले काय झाला. काय नाही डॉक्टर साहेब सगळं चांगलं आहे म्हणला. फक्त मी ध्यानातच काही राहिलं म्हणलं. आता डॉक्टर म्हणले सिस्टर ती कालची 3 नंबरची बाटली आणा.
कालच पाजलं पेट्रोल. डॉक्टर साहेब काल पण आलो होतो तुम्ही मला हेच पेट्रोल पाजलं. आलं की नाही ह्यानात कार 300 रुपये घेतली 300. दुसऱ्या दिवशी त्यानं डोकं चालवलं काय करावं. आता म्हणले तिसरा फॉर्म्युला. डॉक्टर म्हणले काय झालं. काय नाही डॉक्टर तुमचं नाव ऐकून आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही दोनदा चुकीचा इलाज केला. आता माझ्या डोळ्यानं काहीच दिसत म्हणला मला. चिल्लर तर कशी दिसत नुसत्या नोटा दिसत म्हणला मला आता.